नमस्कार. मी संदीप पाटील, सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशन कोर कमिटी. तर तुषारदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आमची कोर कमिटी संपूर्ण महाराष्ट्रात जागा वाढसाठी प्रयत्न करीत आहे. आणि एकही दिवस घरात न बसता पाठपुरावा करणारी टीम म्हणजेच युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम. आणि ही टीम फक्त आणि फक्त तुषारदादा ज्या दिशेला जा म्हणतील त्या दिशेला जात आहे आणि स्वतः तुषारदादा सुद्धा जिथं शक्य आहे तिथं हजर राहत आहेत. तुम्हाला आजच उदाहरण देतो. आजच आमच्या टीमनं पाठपुरावा केलाय बघा. 10 फेब्रुवारी 2026 पाठपुरावा कुठं केलेला आहे तर शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया. आता मी जास्त काही तुम्हाला सांगत नाही, तर प्रत्येक ठिकाणी आम्ही पाठपुरावा करत असताना आमच्या एक डोक्यात असलेला विषय काय असेल तर तो बघा, शिक्षक भरती 2025 म्हणजेच स्टेट 3 अनुषंगाने पवित्र पोर्टलवरील शिक्षक पद भरती प्रक्रियेमधील गंभीर त्रुटी तात्काळ दूर करणे, बिंदू नामावली व संच मान्यता अंतिम करणे, रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करणे, तसेच 100% पद भरतीसाठी प्रस्ताव सादर करणे. आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते या, ती म्हणजेच बघा, आमच्या टीमनं अतिशय महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. ती म्हणजे कंत्राटी भरती बंद करून कंत्राटी तासिका तसेच मानधन शिक्षकांची पदे पवित्र पोर्टल मार्फत कायमस्वरूपी भरावीत. आणि अशा पद्धतीने सुस्पष्ट मागणी करणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना म्हणजे आपली युवा विद्यार्थी असोसिएशन संघटना. दुसरी गोष्ट, तुमच्याशी बोलताना मला आनंद होतोय. आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही आणि खोटं बोलणं आम्हाला सुद्धा आवडत नाही, आमच्या टीमला सुद्धा आवडत नाही. पुढे जाऊन तुम्हाला सांगायचं म्हणजे उद्या आम्ही प्रेफरन्स विषयी एक व्हिडिओ घेणार आहे. तुम्ही युट्यूबला बघत असतील, ज्यांना ज्या विषयाचं नॉलेज नाही त्या विषयासंदर्भात सुद्धा काही लोक प्रेफरन्स असं द्यावं, प्रेफरन्स तसं द्यावं, प्रेफरन्स मध्ये असं असावं, प्रेफरन्स मध्ये तसं असावं असं सांगत आहेत. पण मला तरी वाटतं की प्रेफरन्स हे तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे असतील. आणि आमच्या टीमने जसे की आकाश जाधव सर, अमोल इंगळे सर, उद्धव पाते सर, जगदीश सर, मोहिनी मॅडम, रत्नाकर गवारी सर, पवन बंड सर, सुयश उदाळे सर किंवा सर्वच टीमनं आमच्या खूप अभ्यास करून प्रेफरन्स कसे द्यावे या संदर्भात व्हिडिओ आणायचं नियोजन केलंय. कृपया करून जर आमचं पटलं तरच तुम्ही घ्या, पण चुकीच्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आणि आम्ही प्रामाणिक गोष्टी तुम्हाला सांगेल. त्यामुळे प्रेफरन्स वर सुद्धा तुमची शिक्षक भरती अवलंबून असेल. कारण का तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला 50च प्रेफरन्स देता येतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 1 पद. त्यामुळं स्वतःचं नुकसान होऊ नये असं वाटत असेल तर जी व्यवस्थित माहिती देतात त्यांच्यावरच विश्वास ठेवा. यामागचं कारण, तुम्हाला नोकरी मिळवायची आहे तीही स्वतःच्या हक्काची. तर तुम्हाला जी गुड न्यूज मला द्यायची होती त्या गुड न्यूज विषयी मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि या गुड न्यूज विषयी बोलत असताना बघा, गोंदिया संदर्भात तुम्हाला सुरुवातच मी करतोय. आता पुरावा कोल्हापूरचा तुम्हाला दाखवलाय, साताऱ्याचा, सांगलीचा सुद्धा आहे माझ्याकडे, रत्नागिरीचा सुद्धा आहे. आणि गोंदियाची जी काही माहिती उपलब्ध झाली ती माहिती किंवा आजचं जे काम असेल ते काम करत असताना संतोष पाटील सरांच्या सोबत गोंदियाचे मनोज सिंग सोमवशी सर होते, जे आमच्या कोर कमिटी मधून काम करतात. आणि त्यांच्यासोबत त्यांचे इतर बांधव सुद्धा होते. आणि या सर्वांनी गोंदियाला पाठपुरावा केला आणि अपेक्षित जागा आणल्या. तुम्हाला गोंदिया बाबतीतच पुरावा दाखवतो, कारण जास्त पुरावा दाखवायचे म्हटले तर आपला व्हिडिओ मोठा होईल. मी थोडस फास्ट जातो. मनोज सिंग सोमवशी सर यांचं सुद्धा आमच्या युवा विद्यार्थी असोसिएशन तर्फे मनापासून आभार. मी आता पुढे जातोय. बघा, आता मी वेळ घेत नाही. हे आमच्या आरटीआय ला मिळालेलं उत्तर. हे संपूर्ण जर तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल, त्यापेक्षा डायरेक्टच मी जातो. जागा संदर्भात गुड न्यूज. जागा संदर्भात गुड न्यूज. तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो. जागा संदर्भात गुड न्यूज देत असताना मी टायपिंग करत असताना हे रायगड डबल झालेला आहे. रायगडच्या ठिकाणी सातारा आहे. या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या. तुम्ही जर बघितलं तर गोंदियाच्या बाबतीत तुम्हाला मी आताच आरटीआय दाखवला. कोल्हापूरचा आरटीआय मी स्वतः सादर केलेला आहे. पुण्याचा आरटीआय रत्नाकर गवारी सरांच्याकडे आहे, तो सुद्धा तुम्हाला सादर केलेला आहे. रायगडच्या बाबतीत तर माझ्याकडे स्वतःकडे आरटीआय आहे. यवतमाळचा आमच्या मोहिनीताई यांनी काढलेला आहे. सांगलीच्या बाबतीत उदय जाधव सर यांनी आरटीआय घेतलेला आहे. आणि साताऱ्याचा आरटीआय आमचे अमित देसाई सर यांनी मिळवलेला आहे. आमच्याकडे जे पुरावा आहे त्या पुराव्यानिशी बोलतो.
सुरुवातीला आम्ही 6,000 जागा सांगितल्यात, परंतु याबद्दल थोडंसं आम्हाला माफ करा, कारण आकडा प्रॉपर सांगण्यापेक्षा आम्ही काय म्हटलो की बाबा 6,000 आकडा सांगूया, पण येणाऱ्या जागा आहेत 5,909 आणि तुम्हाला सांगताना एक आनंद होतोय की या जागा 1 2 3 4 5 6 आणि 7 जिल्ह्यातून आहेत. असं मी एक दोन लहान मुलांसारखं का म्हटलो, तर नंतर आणि प्रश्न विचारतील किती जिल्ह्यातल्या जागा आहेत. तर 7 जिल्ह्यात जर जवळजवळ 6,000 जागा येत असतील, तर 36 जिल्ह्यात जर आपण मनापासून काम केलं तर किती जागा येतील. आणि या जागा फक्त 1 ते 8 च्या आहेत. आपल्याला फक्त 1 ते 8 चा विचार न करता 9 ते 12 चा सुद्धा विचार करायचा आहे. आणि 9 ते 12च्या जागा पोर्टलला जास्तीत जास्त याव्यात म्हणून सुद्धा आम्ही जोरदार काम करत आहोत. आम्ही स्वामी संस्थेला निवेदन दिले, रयतला निवेदन दिले, शिवाजी संस्थेला निवेदन दिले, म्हणजे ज्या ज्या मोठ्या छोट्या संस्था आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतोय. फक्त झेडपीवरच आम्ही थांबत नाही, तर माध्यमिकला सुद्धा जागा आम्ही आणून देणार आहे. आणि आम्ही कोणतीही गोष्ट तुमच्याकडून न मागता स्वतःहून काम करतोय. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो की तुषारदादा देशमुख यांच्यासोबत जर तुम्हाला काम करायचं असेल तर नक्की आमच्या कोर कमिटीचे पवन वंड सर यांच्याशी संपर्क साधा. दुसरी महत्वाची गोष्ट, तुषारदादा देशमुख हे व्यक्तिमत्व खरंच तुम्ही जाणून घ्या. आम्ही ग्राउंडवर काम करणारी माणसं, आम्ही पुराव्यानिशी बोलणारी माणसं, त्यामुळं आमची माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या तुषार दादांचं एक युट्यूब चॅनेल आहे. चॅनेलचं नाव आहे तुषार देशमुख ऑफिसर. जर चॅनेल तुम्हाला माहिती आमची आवडली असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. माहिती जर नाही आवडली तर आमचं चॅनेल अजिबात सबस्क्राईब करू नका. पण आम्ही खरी माहिती देणार, प्रामाणिकपणे माहिती देणार, तीही निःशुल्क आमच्या भावी शिक्षकांसाठी. मी शेवटी एवढंच म्हणेल, 7 जिल्ह्यात जर एवढ्या जागा येत असतील तर 36 जिल्ह्यात किती जागा येतील. आणि फक्त हा 1 ते 8 चा आकडा आहे, 9 ते 12 चा आकडा किती मोठा असेल. त्यामुळं आपण सर्वांनी एक होऊया, सर्वांनी पाठपुरावा करूया आणि जास्तीत जास्त जागा आणूया. तुषार दादा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद.